नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ घेणार आहोत तो कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2025ला नुकताच झालेला पेपर, त्याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि तो पेपर 4 जानेवारी 2026ला झालेला आहे. आपण स्पेशली अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी याचे स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. ठीक आहे, घेऊन आलेलो मी स्वतः जीवन सर. आणि नवीन असाल तर काय करायचं आहे, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डायरेक्ट जम्प करूया आपल्या प्रश्नांना, जे की आपण डिटेल याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत या पेपरचं, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक पहिला. ठीक आहे, जो पेपरमध्ये 81 नंबरचा प्रश्न होता त्याला मी पहिला प्रश्न कन्सिडर करतोय. बघा काय दिलेलं आहे, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे. बघा इथे शृंखला दिलेली आहे 1/2 गुणिला 3 अधिक 1/3 गुणिला 4 अधिक 1/4 गुणिला 5 प्लस प्लस आणि इन्फिनिटी पर्यंत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होत आहे 2 3 त्याच्यानंतर 3 4 4 आणि 5 हे संख्या काय होत आहे, रिप्लेस होत आहे. म्हणजे तुम्हाला इथे हे जे पहिलं पद दिसत आहे, हे पहिलं पद किती आहे 2, शेवटचं पद माहिती आहे का नाही. म्हणजे आपण पहिलं पद आपल्याला कन्सिडर करून n इज इक्वल टू 2 हे झालं पहिलं पद. आता बघा इथे काय दिलेलं आहे, पहिल्या 15 पदांची बेरीज दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा 15 पदांची बेरीज दिलेली आहे. किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेरीज दिलेली आहे 15 पदांची. ठीक आहे, समजा आपले पहिलं पद n इज इक्वल टू 2 हे कन्सिडर केलं आणि ते आपण शेवटचं पद n प्लस 1 बरोबर 16, म्हणजे 16 कसे का आले माहिती आहे ना, 15 प्लस 1 बरोबर 16. तर आपण काय केलं, स्टार्टिंग केलं n पहिल्या पदापासून तर एंडिंग केलं शेवटच्या पदापर्यंत. आणि आपल्याला प्रश्नामध्ये पहिल्या 15 पदांची बेरीज दिलेली आहे. मग याला मी सॉल्व्ह कसं करतोय बघा, पहिल्या 15 पदांची बेरीज म्हणजे S15 इज इक्वल टू, याला काय म्हटलं जातं, समेशन ऑफ. ठीक आहे, स्टार्टिंग करत आहोत पहिल्या पदापासून आणि पहिलं पद आहे आपलं 2 आणि शेवटचं पद आहे आपलं किती आहे, n इज इक्वल टू 16. ठीक आहे, आणि याचा फॉर्म्युला होतो 1/n इंटू n प्लस 1. ठीक आहे, आता हे कसं होणार हे डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला पहिलं पद मिळालं आहे विद्यार्थी मित्रांनो, याला आपण सेपरेट करू. कसं करू, S15 आपल्याला 15 पदांची बेरीज काढायची आहे. ठीक आहे, तर 1/n मायनस n 1/n प्लस 1. आता आपल्याला बघा इथे पहिलं पद आणि हे शेवटचं पद मिळालं, तर आपल्याला S15 म्हणजे पहिल्या 15 पदांची बेरीज काय होणार, पहिलं पद काय 1/2 आणि शेवटचं पद काय आहे आपलं 16, आणि त्याच्यामध्ये एक जर ऍड केलं 16 मध्ये तर किती होतं 17, म्हणजे 1/17. समजलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे काय होणार, S15 बरोबर काय होणार, याचा तिरपा गुणाकार करा, 17 1 17 आणि 2 1 2 मायनस 2 भागेला किती करायचं आहे 34, 17 दुने 34. तर किती होणार इथे S15 15 पदांची बेरीज किती होणार 15/34. आणि तुमचा जो उत्तर आहे तो काय राहणार आहे, पर्याय क्रमांक ए हे उत्तर होतं. बघा हे तुम्हाला बाय फॉर्म्युला मी सांगितलेलं आहे. याला जर मी डायरेक्ट केलं असतं तर कसं केलं असतं विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिक्सनं तुम्हाला सांगत आहे इथे. बघा याची शॉर्ट ट्रिक्स काय घेतली असती मी, याची शॉर्ट ट्रिक्स बघा, इथं पहिलं पद मला n बरोबर काय दिसलंय 2 दिसलेलं आहे आणि आपल्याला पहिल्या 15 पदांची बेरीज दिलेली आहे. पहिल्या 15 पद आपण बघा काय घेतलेलं आहे, 15 अधिक 1 म्हणजे 16 झालं. आणि हा जो फॉर्म्युला मी यूज केलेला आहे, हा बघा हा शृंखलेचा फॉर्म्युला आहे. याला काय केलं, n ची मला किंमत माहित होती 2 आणि n प्लस 1 म्हणजे n प्लस 1 16 अधिक 1 17 होणार. याला तिरपा गुणाकार करून मी डायरेक्ट याचा आन्सर काढलेला आहे 15/34. अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. बघा इथे काय दिलेलं आहे, सलग 6 समसंख्यांची बेरीज ABCDEF यांची बेरीज 150 दिलेली आहे, तर पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल. बघा आपल्याला समसंख्या दिलेल्या आहे कोणत्या, A अधिक B अधिक C अधिक D प्लस E अधिक F बरोबर 150 दिलेलं आहे.
ठीक आहे, किती दिलेलं आहे? 150 दिलेलं आहे. आता आपण या समसंख्याला एक्स ए ला मी एक्स कन्सिडर केलं, याला एक्स प्लस 2 कन्सिडर केलं, सी ला एक्स प्लस 4 कन्सिडर केलं. 4 का? कारण सलग समसंख्यांची बेरीज म्हटलं आहे. म्हणून पहिली संख्या ही, दुसरी संख्या ही, तिसरी संख्या ही, त्यानंतर चौथी संख्या एक्स प्लस 6, त्याच्यानंतर एक्स प्लस 8, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर किती येणार विद्यार्थी मित्रांनो? एक्स प्लस 10. हे झालं आपले पहिली काय 6 सलग समसंख्यांची बेरीज आणि याच्या बरोबर करा 150. किती होणार? 1 2 3 4 5 6 एक्स अधिक हे किती होणार? 2 4 6 6 6 12 12 8 20 आणि 30. ठीक आहे, तर हे होणार बरोबर 150. तर 6x बरोबर 150 वजा 30, तर 6x बरोबर किती होणार? 120. x बरोबर किती होणार? साइन दुने 12 म्हणजे 20 होणार. तर तुम्हाला बघा x ची किंमत 20 मिळालेली आहे. x ची किंमत म्हणजे काय? आपल्याला नंतर शेवट 3 सलग संख्यांची बेरीज काढायची आहे. तर बघा a ची किंमत आपल्याला किती मिळाली? 20. त्याच्यानंतर इथे 2 ऍड करा, इथे 22. त्याच्यानंतर इथे 2 ऍड करा, 4 ऍड करा, तर 20 मध्ये 4 ऍड केले तर 24. त्याच्यानंतर 20 मध्ये आणखी किती 6 ऍड केले तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 26. त्याच्यानंतर 28. त्याच्यानंतर पुन्हा करा 30. तर ही झाली आपली समसंख्या, बरोबर आहे. ह्या झाल्या आपल्या समसंख्या. तर ह्या 6 समसंख्या झाल्या. पण प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे? पुढील 3 समसंख्यांची बेरीज. आता याच्या पुढील 3 समसंख्या कोणत्या येणार? 30च्या नंतर 30च्या नंतर 32, त्याच्यानंतर 34, त्याच्यानंतर 36, बरोबर आहे. तर यांची तुम्ही बेरीज केल्यानंतर तुम्हाला बेरीज किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? ते बेरीज करायचे तुम्हाला. किती होणार यांची बेरीज बघा? 32 34 आणि 36 किती होणार? 102. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजला? तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? बघा खूप सुंदर प्रश्न आहे. पहिलं तर तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघून घ्या. काय दिलेलं आहे? 3/5 क्षमता, त्यासाठी किती वेळ लागत आहे? 8 तास. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 3/5 याच्यासाठी 8 तास लागत आहे. ही क्षमता झाली तुमची 3/5 आणि हे काय झाले? तास झाले. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, एक क्षमतेसाठी किती वेळ लागेल तुम्हाला? एक क्षमतेसाठी बघा 3 बरोबर काय होणार? हे 5 गुणिला 8 होणार आणि भागेला किती होणार? किती होणार रे? 8 गुणिला 5 आणि भागेला किती होणार? 3. म्हणजे एका क्षमतेसाठी 8×45 भागेला 3 एवढे तास लागतील. किती? एक क्षमता काम करण्यासाठी 40/3 तास लागतील. आता मला सांगा 40/3 तास लागतात, हे पूर्णसाठी झालं. आता उरलेल्यासाठी किती लागणार? उरलेल्या, बरोबर आहे ना, उरलेल्या भागासाठी किती लागणार? उरलेल्या भागासाठी लागणारा वेळ किती लागणार? वेळ किती लागणार? 1 मायनस, आता उरलेला भाग किती राहणार? 3/5 एवढा उरलेला होईल. म्हणजे किती होणार आहे? 2/5 हा तुमचा उरलेला काय होईल? भाग होणार. ठीक आहे, आता याच्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे. तर लागणारा वेळ किती लागणार आहे? लागणारा वेळ किती होणार? पहिला किती आला? एक कार्यक्षमता करण्यासाठी किती आला? 40/3 आला. 40/3 गुणेला आणि वेळ किती आहे इथे बघा उरलेल्या भागासाठी? 2/5. तर याचं करा 40 गुणेला 2 किती होणार? 80. 3×5 15, बरोबर आहे. आला. याला काटा तुम्ही, कितीनं कटणार आहे? 5 त्रिक 15 आणि 16 पंचे 80, म्हणजे 16 पंचे 80 आणि 5 त्रिक 15 तास लागणार आहे. आता याला काय करा? सेपरेट करा. कसं होणार आहे? याला जर आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर किती होणार बघा? 16 आहे ना, 16 आणि किती भागेला 3 आहे, बरोबर आहे. 16/3 तर कितीने भाग जाणार तिथे? 3 1 3 3×5 15, बरोबर आहे. 3×5 15 5ने पूर्ण भाग जातो, राहिला किती? 1/3. याला काय करा? याला पुन्हा डिवायडेड करा. तर याला तास आहे तर याला सेकंदमध्ये करा, म्हणजे मिनिटामध्ये करा. तर हे 20, बरोबर आहे. तर हे 5 तास किती होणार? 20 मिनिटे होणार. किती होणार? 5 तास 20 मिनिटे. तर हा झाला आपला फायनल आन्सर. तर फायनल आन्सर काय येणार? पर्याय क्रमांक 2.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं फायनल आन्सर. जर या प्रश्नामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ विचारला असता, पूर्ण लागणारा वेळ विचारला असता, पूर्ण लागणारा वेळ तर किती झाला असता? सुरुवातीचे तुमचे 8 तास, बरोबर आहे. आणि जो आत्ता आला तो किती आला आहे? 5 तास. 5 तास किती आला? 20 मिनिटे आलाय. म्हणजे 8 आणि 5 13 तास 20 मिनिट हा पूर्ण काय लागला असता तुम्हाला? तलाव भरायला वेळ लागलेला असता. ठीक आहे. म्हणजे बघा इथं इथे 13 तास 20 मिनिटे पण दिलेलं आहे. ठीक आहे. कोणी कोणी काय केलेलं असेल? तिसरा पण ऑप्शन काय केलं असेल? क्लिक करेल. पण हा ऑप्शन चुकीचा आहे. जर तुम्हाला पूर्ण वेळ विचारला असता तर हा 13 तास 20 मिनिटे असतं. पण तुम्हाला लागणारा वेळ विचारलाय तर लागणारा वेळ किती आला? 5 तास 20 मिनिटे. समजलं? खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. तर प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतो. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती? बघा, एक भाग वाढत आहे आणि दुसरा भाग कमी होत आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एकच फॉर्म्युला सांगलेला आहे. कुठला? ए अधिक बी अधिक ए गुणिला बी भागेला 100. हे काय होत आहे? पर्सेंटेज वाढ. ठीक आहे. तर याच्यासाठी नेट वाढ, आपण याला नेट पर्सेंटेज वाढ म्हणू. तर याच्यासाठी हा एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. बघा इथे ए ची किंमत काय दिलेली आहे? 5 दिलेली आहे. ए ची किंमत 5% आणि बी ची किंमत 10%. बघा 10% कमी होत आहे आणि 5% वाढत आहे. तर ठीक आहे, जिथे कमी होत आहे तिथे मायनस साईन लावायचं. ठीक आहे. आणि जिथे वाढ होत आहे तिथे प्लस साईन लावायचं. समजत आहे? हा 5% वाढत आहे आणि 10% कमी होत आहे. तर काय होणार बघा, ए ची किंमत 5% आली तर इथे 5, बरोबर आहे, अधिक मायनस किती होणार? 10 अधिक 5 गुणिला मायनस 10 आणि भागेला 100. तर किती होणार आहे? किती होणार आहे? -5 अधिक हे किती होणार? -50. ठीक आहे. आणि भागेला 100. भागेला किती होणार? 100. तर हे -5 आणि इथे किती राहणार? याच्यामध्ये 1 0 कटला म्हणजे -0.5 राहिला, बरोबर आहे. तर हे किती होणार? -5.5%. हे काय होणार? घट होणार. त्रुटीची टक्केवारी किती घट होणार? 5.5%. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं आन्सर असणार आहे. समजलं? तर ही झाली त्रुटीची टक्केवारी किती हे होणार, म्हणजे त्रुट किती येणार. तर 5.5% काय येणार? त्रुट येणार. समजलं? खूप सोपा प्रश्न होता. चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. खूप जबरदस्त प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा पण बघा. एका दंडा गोलाकार खांब्याच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले आहे 352 मीटर स्क्वेअर आणि त्याची घनफळ दिलेली आहे 2464 मीटर क्यूब हा आहे. तर खांबाची उंची किती असेल? बघा, तुम्हाला दंडागोला म्हणजे सिलेंड्रिकल. बघा, हा झाला तुमचा सिलेंड्रिकल शेप. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सिलेंड्रिकल शेप. ही झाली या सिलेंड्रिकल शेपची काय झाली? हाईट झाली. तर तुम्हाला हे एच काढायची आहे आणि तुम्हाला रेडियस दिलेली आहे. ठीक आहे. बघा कसं करायचं याला मी सांगतोय तुम्हाला. तुम्हाला वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 352 मीटर स्क्वेअर. तर याचं फॉर्म्युला काय होते? बघा, याचं फॉर्म्युला होतं 2 पाय काय होतो? आर एच. ठीक आहे. हा सूत्र असतो. आणि याचं त्यानंतर घनफळाचं तुम्हाला काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ दिलेलं आहे 2464. तर याच्यासाठी सूत्र होतो काय होतो? पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. एवढं तुम्हाला दिलेलं आहे. तर काय करायचं? डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो, पाय आर स्क्वेअर एच भागेला 2 पाय आर एच बरोबर किती दिलेलं आहे? पाय आर स्क्वेअर एच म्हणजे काय झालं आपलं? घनफळ. तर किती दिलेलं आहे आपल्याला? 2464 भागेला आणि वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 352. ठीक आहे. आता बघा, हे जर तुम्हाला काटण्याला डिफिकल्टी येत असेल तर युनिट डिजिटने काटा. इथे 2 आहे, इथे 4 आहे. 2च्या पाड्यात केव्हा 4 येतो? 7 वेळा येतो. बरोबर आहे. तर डायरेक्ट याचं तुम्हाला आन्सर मिळणार आहे 7. 352 नी याला भागले तर आन्सर किती येणार आहे? 7. आता बघा इथे काय काय कटणार? एच एच कटलं. इथं आर एक वेळा कटला म्हणजे इथे एक आर राहिला. ठीक आहे. इथं पाय पाय कटला म्हणजे काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? फक्त आर भागेला 2 आणि इथे 7. तर आर ची किंमत किती आली? 7 दुने 14. ठीक आहे. किती आली? 7 दुने 14. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण घनफळ. आपल्याला घनफळ दिलेलं आहे.
किती दिलेलं आहे, घनफळ दिलेलं आहे. किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 2464. आणि याचं सूत्र काय असते, पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच. बघा तुम्हाला पायची किंमत माहिती आहे ना, हे स्पेसिफाईड किंमत आहे 22/7. आर किती आलेलं आहे, 14, म्हणजे 14 गुणिला 14 स्क्वेअर आहे आणि काढायचा आहे एच. हे काय करा, 2464. ठीक आहे. आता बघा इथून काय काय कटतो आपल्याला काटायचं आहे. जे जे कटतंय ते काटून घ्या. बघा 7 दुने 14, 1 14 कटलं. त्याच्यानंतर बघा इथे काय राहतो, 22 गुणेला काय करायचं, इथे 14 आहे, बरोबर आहे ना. पुन्हा ह्या दोन्ही काटा, बे एका बे, बे दुने 4, बे तिरिक 6 आणि बे दुने 4. म्हणजे बघा किती राहिला, 1 2 3 2 भागेला हे किती होणार, 14 आणि किती 22. 14 गुणेला किती राहणार, इथे 22 राहणार. आणि इथून तुम्हाला काढायची आहे एचची किंमत. किती, एचची किंमत. बघा हा किती वेळा कटतोय, 7 दुने 14, इथे 2 ने काढा, बे छक 12, बे एका बे, पुन्हा किती राहिला, बे छक 12. आणि एचची किंमत किती आली, 616 भागेला 22. आता ठीक आहे, डायरेक्ट हे कितीनं जाणार, 616 आणि इथे किती राहिले, 7 राहिले ना, इथे 7 राहिलेले आहे, बरोबर आहे. तर काय करा विद्यार्थी मित्रांनो, 616ला 7ने डिवायडेड करा, किती होणार, 7 8 56, बरोबर आहे. 7 8 56, पुन्हा किती राहिले, इथे 5 राहिले, 7 8 56, तर किती राहिले, 88 भागेला 22. आणि 88 भागेला 22 म्हणजे किती राहिलं, 4. किती, 4. तर एचची किंमत तुम्हाला किती आली, 4 मीटर. एचची किंमत आली 4 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे तुमचं, ए ऑप्शन करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचं होतं, सोडवायचं होतं. आणि खूप इझी प्रश्न आहे. फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. हे फॉर्म्युले जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे माहीत असायला पाहिजे होते. ठीक आहे. जर नवीन असाल तर काय करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा याच्यामध्ये पण किती जबरदस्त तुम्हाला डेटा दिलेला आहे. आणि हा डेटा बघा कसं कॅल्क्युलेट करायचं. तर एका कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी किती 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असते. बघा इथं काय तुम्हाला नफा दिलेला आहे, डायरेक्ट बघा कंपनीचा नफा किती दिलेला आहे, 10% दिलेला आहे. त्याच्यानंतर घाऊक म्हणजे होलसेलर, ठीक आहे, होलसेलरचा किती दिलेला आहे, 20% दिलेला आहे. आणि किरकोळसाठी 30% दिलेला आहे. एवढा नफा दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याला काय करायचं, ए बी आणि सी माना. आणि नेट तुम्हाला पर्सेंटेज नेट वाढ काढायची आहे, नेट इन्क्रीज म्हणजे वाढ काढायची आहे. तर कसं काढणार याचं, याच्यासाठी एकच फॉर्म्युला अप्लाय करायचं. कुठला, बघा कसं करायचं, ए प्लस बी प्लस सी, बरोबर आहे, अधिक पहिल्या 2 किमती भागेला 100, त्याच्यानंतर शेवटच्या 2 किमती भागेला 100. आणि पहिली किंमत म्हणजे सी आणि शेवटची आणि पहिली आणि भागेला 100. ठीक आहे, एवढं करायचं. आणि तिन्ही किंमत ए बी सी आणि भागेला 100चा स्क्वेअर करा. बस एवढं करायचं आणि सोडून द्यायचं. बघा किती आलं इथे, 10 20 30 60 आलं हे. त्याच्यानंतर हे किती येणार, 200 200 भागेला 100 म्हणजे किती येणार, इथे डायरेक्ट किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 2 येणार. बघा मी आता किंमत नाही ठेवत इथे. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बी आणि सी किती आहे, 50 म्हणजे किती होणार हे, सॉरी 600. आणि हे किती होणार, भागेला 100 म्हणजे 6 होणार. सी आणि ए हे 300 होणार, 300 म्हणजे भागेला 100 म्हणजे किती राहणार, 3 राहणार. आणि इथे किती राहणार, ए बी सी म्हणजे हे होणार 600. 600 भागेला किती होणार हे, 600 भागेला नाही रे, 600 भागेला हे 4 शून्य होणार ना. ठीक आहे, तर 2 शून्य कटले म्हणजे 0.6 राहणार. इथे किती राहणार, 0.6 राहणार. म्हणजे किती होणार हे, 60, बरोबर आहे. 60 आणि हे 2 हे 8, 68 68 न 3 71 म्हणजे 71.6%. आहे का आन्सर, 71.6%. यस, पर्याय क्रमांक 3 ही तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. बघा एवढा मोठा प्रश्न किती आपण शॉर्ट ट्रिक्स मध्ये याला सॉल्व्ह केलेला आहे. किती जबरदस्त प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. फक्त इथे नफा होत आहे त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. समजला. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतोय बघा. प्रश्न क्रमांक 7,
एका देशातील राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या गुणोत्तर 52:13 आहे, त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे? बघा, राज्यांची संख्या आणि केंद्रशासित म्हणजे युटीची संख्या तुम्हाला दिलेली आहे, केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती दिलेली आहे? संख्या, ठीक आहे, 52:13 दिलेली आहे. ठीक आहे, त्या देशातील राज्यांची संख्या किती? राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? किती टक्क्यांनी जास्त दिसत आहे तुम्हाला? 39% जास्त दिसत आहे, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला 39 आणि केंद्रशासितच्या रिलेटेड काढायचं आहे म्हणजे भागेला 13 आणि टक्के काढायचे आहे म्हणजे 100. तर किती होणार? 13×3 = 39 म्हणजे 300% काय होणार आहे? जास्त असणार आहे. तर बघा, पर्याय क्रमांकामध्ये असं काही ऑप्शनच दिलेलं नाही. तर मला तरी वाटते हा जो MPSCचा प्रश्न आहे, ठीक आहे, हा MPSCचा प्रश्न रद्द होऊ शकतो. काय होणार? रद्द होऊ शकतो. त्याच्यामुळे याला काय करायचं आहे? हॅशटॅग लावून घ्या. मी याचं तुम्हाला आन्सर डायरेक्ट काय सांगलेलं आहे? 300%. तर हा तुम्हाला प्रश्न काय होऊ शकतो? रद्द होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे याचा आन्सर फायनल 300% आहे. ठीक आहे, बघा इथे ऑप्शन तुम्हाला 20, 40, 60, 80 दिलेले आहे. ठीक आहे, तर हे काही आन्सर नाही आहे, इथे परफेक्ट आन्सर दिलेला नाही. हा प्रश्न रद्द होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा काय म्हणताय, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43% वरून 65% झाली, तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? बघा काय झालं आहे, 2024 वर्ष दिलेलं आहे, त्याच्यामध्ये टक्केवारीत वाढ झालेली आहे 43 वरून 65, म्हणजे 65% मायनस 43%, तर वाढ कितीची झाली आहे विद्यार्थी मित्रांनो? 22%ची वाढ झालेली आहे. ठीक आहे, तर 22%ची वाढ झालेली आहे, तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? बघा आता आपल्याला जी तुलना करायची आहे ते 43% सोबत करायची आहे, म्हणजे 22/43 आणि गुणाला 100% काढायचं आहे. तर बघा इथे किती होणार? 22. तर बघा इथे काय करतो मी, डायरेक्ट याला काय करतो, नियर अबाउट 44 मानतो. किती मानतो? 44. तर याला बघा 22/44 गुणिला 100, तर हे किती होणार? 22 दुने ना, 22 दुने 44 म्हणजे 100/2, तर किती होणार? 50. तर हा झाला नियर अबाउट आन्सर. बघा ऑप्शन मध्ये कुठे नियर अबाउट आहे का 50 पेक्षा? यस, फक्त पर्याय क्रमांक 3 हा नियर अबाउट 50 आहे. तर तुम्हाला हा पण काय केलं असतं, प्रश्न खूप सोप्या पद्धतीने काय केलेलं असतं, अप्रॉक्सिमेशन मानून याला सॉल्व्ह केलं असतं. मी डायरेक्ट बघा याला 43ला 44 मानलं आणि अप्रॉक्सिमेशन करून याला आन्सर काढलेला आहे. याच्या जवळपास कुठलेच आन्सर नाही आहे. बघा 80 हा खूप दूरवरचा आन्सर झाला, त्याच्यानंतर हे पण बघा 22 पॉईंट आणि 45, म्हणजे एकच ऑप्शन तुम्हाला 50च्या जवळपास दिसतोय. ठीक आहे, किती? 51.16. तर हा या प्रकारचा काय होता, खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा म्हणजे 9वा प्रश्न आपला पेपरचा 89वा प्रश्न होता. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे आपल्याला, 3 पुरुषांनी केलेल्या कामांचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. बघा 5 माणसांनी म्हणजे आपण मेन मानू, आणि त्यांच्याबरोबर 5 मुलांनी म्हणजे 3 काय मेन आहे. ठीक आहे, आणि 5 काय बॉयज आहे. ठीक आहे, इथून मेन आणि बॉयजचा काय करा, रेशो काढा. मेन आणि बॉयजचा रेशो काय होणार? 5/3. ठीक आहे, जर हा रेशो तुम्हाला मिळाल्यानंतर बघा पुन्हा आधी मी काय करतो, एक सेंटेन्स वाचतो आणि त्याचप्रमाणे मी याला सॉल्व्ह करत नेतोय. त्याच्यानंतर बघा तसेच 5 महिलांनी केलेल्या कामांचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. किती? 8. 5 महिलांनी, 5 वुमेन इज इक्वल टू 8 बॉयज. ठीक आहे, तर इथून वुमेन आणि बॉयजचा रेशो काय मिळतो? किती मिळतो? वुमेनचा रेशो 8/5 एवढं मिळालं. ठीक आहे, तर इथे बॉयज काय आहे? कॉमन आहे. तर मी काय करतो, इथून मेनचा रेशो काढतो, म्हणजे माणसांचा रेशो काय होणार? 5/3. ठीक आहे, 5/3 आणि इंटू बी. इथून मी काय करतो, वुमेनचा रेशो काढतो, म्हणजे 8/5 इंटू काय होतो? बॉयज. ठीक आहे, तर हा रेशो मला काय झाला? मिळालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं याला. आता तुम्हाला बघा काय दिलेलं आहे,
12 पुरुष, जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात. किती जणांना? 12 पुरुष म्हणजे 12 मेन प्लस 14 काय बॉईज ना किती दिवस लागतात? 24 डेज. ठीक आहे, 24 दिवस लागतात. ठीक आहे, मी काय करतो या इक्वेशन मध्ये मेनची आणि बॉईजची किंमत काय करतो पुट करतो. म्हणजे बघा इथे एमची किंमत पुट करतो तर काय होणार? 12 गुणेला 5/3 अधिक 14 बॉईज जसेच्या तसे. इथे काय येणार? बी ची किंमत येणार आणि इथे बी जसेच्या तसं. ठीक आहे, इथून बघा किती मिळतो? 3 चौ 12 4 पंचे 20 बी प्लस 14 बी बरोबर किती मिळाले? 34 बी मिळाले. बरोबर आहे ना? एकूण टोटल किती मिळाले? 34 बी मिळाले. आता बघा मला जर टोटल काम काढायचं काम पडलं तर टोटल काम काय होणार? 34 बॉयज, ठीक आहे, मुलांचे टोटल काम किती होणार? गुणिला 24 डेज. तर किती होणार हे? 34 बॉयज इंटू 24 डेज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 816. 816. ठीक आहे, तर हे झालं टोटल काम. 816 टोटल काम मिळालं. आता बघा शेवट इकडे काय दिलेलं आहे? शेवटच्या सेंटेन्समध्ये बघा 9 पुरुष आणि 15 महिला व 12 मुलांनी किती दिवस काम करायला लागतील. ठीक आहे, किती? 9 मेन प्लस 15 वुमेन आणि प्लस 12 बॉईज यांना काम करण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक आहे, बघा इथं मेन आणि वुमेनची किंमत ठेवा. 9 इंटू मेनची किंमत काय होणार? 5 डिवायडेड बाय 3 इंटू बी प्लस 15 इंटू वुमेनची किंमत 8/5 इंटू बी प्लस 12 बी. बघा इथून 3 तिरी 9, यामध्ये 5 तिरी 15 आणि इथे काय होणार? 3 5 15 बी प्लस 8 तिरी 24 बी प्लस 12 बी. हे किती होणार टोटल? 15 24 आणि 12 हे किती होणार? 27. 27 आणि 24, 27 आणि 24 किती होणार? 51. तर टोटल 51 बी मिळणार. ठीक आहे, आता याच्या हे एवढे काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर बघा हे टोटल काम 816 आहे. ठीक आहे, आणि एकूण किती? 51 मुले. म्हणजे बघा इथून किती होणार? जर तुम्ही याला डायरेक्ट कट केलं तर किती मिळणार तुम्हाला? 51 6 म्हणजे एकक स्थानी 6 पाहिजे. तर इथे 6 आहे आणि इथे 6 आहे. मला तर वाटतं आहे 26 ने काही भाग जाणार नाही, डायरेक्ट 16 ने भाग जातोय. म्हणजे तुमचा आन्सर किती असणार आहे? 16. किती? 16 दिवस लागतील. किती? 16 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण प्रश्न खूप सुंदर तुम्हाला MPSCने विचारलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला काय करून घ्या, आधी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर. बघा 10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹16 आहे. त्यातील 2 पुस्तके म्हणजे किती? 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती दिलेली आहे? 10 पुस्तके आणि यांची सरासरी किंमत 16 आहे. तर एकूण किंमत किती झाली? ₹160. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत ₹9.5 आहे. म्हणजे 8 पुस्तकाची किंमत 9.5. तर टोटल किंमत किती होणार यांची? किती होणार? ₹76.76 होणार. ठीक आहे, आता बघा हे झाली 10 पुस्तकांची सरासरी किंमत आणि हे झाली 8. तर यांच्यामधील फरक किती आला बघा? 160 मायनस 76 किती फरक दिसतोय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? ₹84 फरक दिसतोय. किती? ₹84. म्हणजे 2 पुस्तकं सोडल्यास किती? ₹84 तुम्हाला फरक दिसतोय. ठीक आहे, जर 2 पुस्तकापैकी एकाची किंमत बघा काय म्हणत आहे? 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास. एवढं समजलं का? जर मी पहिल्या पुस्तकाची किंमत X मानली आणि दुसऱ्या पुस्तकाची किंमत किती होत आहे? 40% वाढ. 40% वाढ म्हणजे किती होणार रे? 1.4% वाढ होणार. आणि पहिला पुस्तक X आहे तर दुसरं पुस्तक काय होणार? 1.4x होणार. एवढं समजलं? हे झालं फर्स्ट बुक, हे झालं फर्स्ट बुक आणि हे झालं आपलं सेकंड बुक. एवढं समजलं तुम्हाला? तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? आता मला सांगा इथे इथे फरक कितीचा आहे बघा. इथे फरक तुम्हाला 14चा दिसत आहे. बरोबर आहे ना? डायरेक्ट इथे डिफरन्स कितीचा दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो? 14चा. तर मला सांगा ऑप्शनमध्ये कुठे कुठे 14चा फरक दिसत आहे? इथे कितीचा आहे?
इथे बघा, इथे फरक 14चा आहे का नाही, इथे 14चा आहे का नाही. डायरेक्ट इथे बघा, पर्याय क्रमांक ए मध्ये 14चा फरक दिसतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 9चं आन्सर काय असणार आहे, काय असणार आहे, 35 आणि 49 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर तुम्हाला हे समजायला पाहिजे. तर बघा, हे हे शॉर्ट ट्रिक झाली. तुम्हाला आता मी पूर्ण प्रश्न सोडून देतोय. बघा कसं होणार. दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत काढायची आहे. बघा, पहिलं पुस्तक एक्स आहे, दुसरं पुस्तक किती आहे, 1.4x आहे, आणि यांची सरासरी किंमत किती दिलेली आहे, यांचा फरक किती आलेला आहे, 84 आलेला आहे. ठीक आहे. तर बघा, हे किती होणार, हे डायरेक्ट होणार 2.4x होणार, बरोबर आहे, आणि बरोबर 84. तर x बरोबर 84 भागेला 2.4. तर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, हे डायरेक्ट होणार 35. तर तुम्हाला पहिल्या पुस्तकाची किंमत किती मिळाली, 35. बघा कुठे कुठे 35 आहे, तर पहिल्याच ऑप्शनमध्ये 35 आहे. बघा बाकी कुठे दिसतो का, नाही. म्हणजे 2 आणि 3 आणि 4 हे ऑप्शन काय झाले, इलिमिनेट झाले. आणि दुसऱ्या पुस्तकाची किंमत जर काढायची काम पडलं तुम्हाला, तर काय होणार, काय होणार विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या पुस्तकाची किंमत होणार तुमचं, काय करणार, 1.4 1.4 गुणिला एक्स करा. तर 1.4 गुणिला एक्स म्हणजे किती होणार, 35. तर किती होणार याची किंमत तुम्हाला, 49 रुपये मिळणार. ठीक आहे. तर हे झाले दोन्ही पुस्तकाची किंमत. 1 मिनिट, चार्जिंगचा इश्यू आला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नामध्ये. बघा, हा जर तुम्हाला प्रश्न समजलेला असेल तर याला काय करा, तुम्ही व्यवस्थित एकदा रीड करून घ्या. मी तुम्हाला तर डायरेक्ट आन्सर याच्यावरूनच सांगितलेला आहे. हा बघा, ह्या याच्यावरूनच तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगितलेलं आहे. जिथं तुम्हाला ज्या ऑप्शनमध्ये 14चा फरक दिसत असेल ते तुमचं प्रॉपरली आन्सर आहे. मग मी हे तुम्हाला बाकीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथे. बघा, ठीक आहे. एवढं समजलं. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 91 म्हणजे आपला कितवा प्रश्न आहे हा, 11वा प्रश्न असेल. ठीक आहे. बघा काय म्हणतो, 1 ते 100च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. बघा, 1 ते 100 पर्यंत अंकामध्ये किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जातात. मग डायरेक्ट काय करा, तुम्ही 4चा टेबल म्हणा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40 एवढं आले. त्याच्यानंतर काय करा, याला पुन्हा कितीने भाग जातो, 100 पर्यंत आपल्याला अंक पाहिजे ना. मग किती होणार पुन्हा, 42, सॉरी डायरेक्ट किती होणार, 44, 48, 52, त्याच्यानंतर 56, त्याच्यानंतर 60, त्याच्यानंतर 64, त्याच्यानंतर किती होणार, 64 नंतर 68, 72, 76 आणि 80, 84, 88, 92, 96, 100. ठीक आहे. तर हे झाले 4ने पूर्ण भाग जाणारे आपले अंक. आता काय म्हणत आहे, त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा येतो. बघा, 4 हा अंक कुठं कुठे येतो मला सांगा बरं. 4 हा अंक तुम्हाला कुठं कुठं दिसतोय, बघा इथे एक 4 अंक दिसतो. त्याच्यानंतर बघा कुठे दिसतो, इथे एक 4 अंक दिसतो. त्याच्यानंतर इथे 4 अंक दिसतो, इथे पण 4 अंक दिसतो, इथे 4 अंक दिसतो. पुन्हा कुठे दिसतो बघा 4 अंक, इथे 64 मध्ये 4 अंक दिसतो, 84 मध्ये पुन्हा कुठे आहे का, नाही. म्हणजे टोटल किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7. तर पर्याय क्रमांक 1 तुमचं आन्सर राहणार आहे. म्हणजे 7 अंक काय असणार आहे, त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा असतो. ठीक आहे. तर अशा टाईपचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या टाईपने याला सॉल्व्ह करायचं होतं. समजलं. तर हा 11 टाईपचा प्रश्न अशा टाईपचा होता. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 92. हा तुमचा आन्सर किचा नंबर झाला आणि माझा नंबर आहे 12वा प्रश्न. ठीक आहे. बघा काय म्हणत आहे, 21 मुलीच्या रांगेमध्ये, म्हणजे टोटल एकूण मुली किती आहे, 21 दिलेल्या आहे एकूण. ठीक आहे. जेव्हा मोनिका उजवीकडे चौथी आहे, उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते, तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती. एकूण किती दिलेलं आहे तुम्हाला, 21. तिची उजवीकडून किती स्थान होतं, उजवीकडून स्थान काय होतं, उजवीकडून तुम्हाला चौथ्या याच्यावर स्थानावर होती ती. त्याच्यानंतर तिला काय केलं, हलवलं, मग ती डाव्या बाजूने केली, तर डाव्या कडून तिचा नंबर कितवा होता बघा, 12व्या स्थानी आली.
तर तिची हलवण्याआधीची रांगीच्या उजव्या बाजूने कितवी जागा. बघा हे हे आधीचं पूर्ण पोझिशन होतं तिचं. मग तिची ओरिजिनल पोझिशन काय असणार, त्या मुलीची ओरिजिनल पोझिशन काय असणार. ठीक आहे, तर काय करा, या 12 मधून 4 वजा करा तर किती, 8वं स्थान मिळेल. 8वं स्थान मिळेल. ठीक आहे, ही झाली तिची ओरिजिनल पोझिशन. आता बघा तुम्हाला तिची उजव्या बाजूनं कितवी जागा होती. तर बघा काय होणार, उजवी बाजूनं उजवीकडून तिची जागा काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला एकूण दिलेलं आहे 21. ठीक आहे, तिची ओरिजिनल पोझिशन किती आली, 8. 21 मधून 8 वजा करा आणि प्लस 1 करा, तर काय होणार, हे टोटल होणार 14. तर तिची उजव्या बाजूने कितवी जागा असणार, 14वी. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. तर हे आलं कुठून विद्यार्थी मित्रांनो, हे एकूण बरोबर डावी बाजू मायनस उजवी बाजू प्लस 1 हा फॉर्म्युला यूज करून याला आपण काय केलं, कॅल्क्युलेट केलं. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. ठीक आहे, म्हणजे रँकिंगवरचा प्रश्न होता आणि खूप सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला वळूया आपल्या 13व्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न खूप इझी लेवलचा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय, आपल्याला प्रश्नाच्या ठिकाणी कुठली संख्या येणार हे शोधायचं आहे. तर कसं होणार बघा, आपल्याला काय काय दिलेलं आहे इथे बघा, 36, 81 आणि इथे किती येणार हे शोधायचं आहे. बघा कसा येतो 36, 5 अधिक 6 म्हणजे काय करायचं आहे, 5 अधिक 1. ठीक आहे, 6 होणार, 6चा स्क्वेअर 36. त्याच्यानंतर बघा 1 अधिक 8, 1 अधिक 8 किती होणार, 9. 9चा स्क्वेअर किती होणार, 81. आता राहिले किती, 8 आणि 6. 8 अधिक 6 किती होणार, 8 आणि 6 14. 14चा स्क्वेअर किती होतो तेवढं करा, 14चा स्क्वेअर किती होतो, 196. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं फायनल. या ठिकाणी 196 हा काय येणार, अंक येणार आहे. एवढा सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर यूट्यूबवर नवीन असाल तर हा माझा काय आहे, यूट्यूब चॅनल आहे. याला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे नवीन असाल तर. आणि जे मुलं तलाठीची परीक्षेची तयारी करत आहे त्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की याची ऑलरेडी मी PYQ सिरीजची 1 किंवा 2 लेक्चर घेतलेले आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा आणि नवीन असाल तर काय करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, हा पण बघा प्रश्न खूप सुंदर आहे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. कोण, सान्वी. कोण आहे, सान्वी युविकापेक्षा उंच आहे, युविकापेक्षा. ठीक आहे, पण निलिमापेक्षा नीलाक्षपेक्षा नाही. म्हणजे कोण, सान्वी ही युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा काय आहे, कमी उंच आहे. म्हणजे कोण राहणार हिचं पेक्षा उंच, नीलाक्ष राहणार. नाव बघा किती जबरदस्त दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या तिघामधून सर्वात उंच कोण दिसत आहे आपल्याला, नीलाक्ष, त्याच्यानंतर सान्वी आणि त्याच्यानंतर युविका दिसत आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा सेंटेन्स बघा, चैताली नमितापेक्षा उंच आहे. कोण, चैताली नमितापेक्षा उंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण युविकापेक्षा नाही, म्हणजे चैताली ही युविकापेक्षा लहान आहे. म्हणजे इथं काय येणार, युविका येणार. आता काय करा, या दोन्ही वाक्याला एकत्र जोडा. तर बघा काय होणार, नीलाक्ष. ठीक आहे, काय होणार, नीलाक्ष ग्रेटर दॅन सान्वी ग्रेटर दॅन युविका. ठीक आहे, ग्रेटर दॅन चैताली आणि ग्रेटर दॅन काय आहे, नमिता. ठीक आहे, तर आपल्याला शेवट प्रश्न कोण विचारलाय, सर्वात उंच कोण, कोण दिसत आहे तुम्हाला, नीलाक्ष सर्वात उंच आणि सर्वात कमी उंच नमिता. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे काय करायचं होतं, चूज करायचं होतं. किती सोपा प्रश्न होता, विदिन अ सेकंड मध्ये हा प्रश्न तुम्हाला काय होता, सुटत होता. ठीक आहे, आणि तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न रिझनिंग मध्ये काय होता, विचारले जाऊ शकतात. तर याला एकदा व्यवस्थित काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा हा पण प्रश्न खूप सोपा होता. एक तुम्हाला ट्रायंगल दिलेला होता, या ट्रायंगल मध्ये x ची किंमत शोधायची होती. ठीक आहे, तर या ट्रायंगलची तीनही कोणांची बेरीज किती असते, किती असते, 180 डिग्री सेल्सिअस असते, सॉरी 180 डिग्री असते.
सेल्सिअस नाही, हा टेम्परेचरचा झाला. तर आपल्याला डिग्री किती असते? 180 डिग्री तिन्ही कोणांची काय असते? बेरीज असते. तर काय करा, या तीनही कोणांना काय करा? ॲड करा. कसं काय ॲड करणार बघा, 30x डिग्री अधिक 40x डिग्री अधिक 38 प्लस एक्स डिग्री बरोबर 180 डिग्री. ठीक आहे. तर करा, किती होणार हे? डायरेक्ट 71 होणार. 30 आणि हे 40 किती झाले? 70. 70 आणि हा एक्स 71 एक्स डिग्री प्लस 38 बरोबर 180 डिग्री. तर काय करा, या 38ला 180 मधून काय करा? वजा करा. तर किती होणार बघा, 71 एक्स डिग्री बरोबर 180 मायनस 38 किती राहत रे? हे 142 राहणार. 71 एक्स बरोबर किती होणार? 142 आणि एक्स बरोबर 142 भागेला 71. तर एक्स बरोबर किती येणार? 2. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. अशा टाईपचा हा काय होता? सोपा प्रश्न होता. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर काय करा, या चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. आणि हा या व्हॉट्सअप ग्रुपचा काय आहे? QR कोड आहे. तर याला तुम्हाला काय करायचं आहे? जॉईन करायचं आहे. या ग्रुपला जॉईन केल्यानंतर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, या ग्रुपला मी काय करत असतो? करंट अफेअर्सचे, ठीक आहे, काय करत असतो? करंट अफेअरचे अपडेट, म्हणजे पेपर कटिंग म्हणा, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट हेडलाईन्स म्हणा, ठीक आहे, हा सगळं या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करतो. जर कोणी माझा विद्यार्थी मित्र माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला काय असेल? जॉईन असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की या ग्रुपवर काय काय मी इम्पॉर्टंट अपडेट देत राहतो. तर ठीक आहे. आणि खूप सुंदर इथे इम्पॉर्टंट अपडेट मी देत असतो. त्यामुळे तुम्हाला या चॅनलला काय करायचं आहे? काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे. तसं माझं टेलिग्राम पण चॅनल आहे. जर तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. आणि व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. थोडं बघा, हा प्रश्न थोडं काय म्हणजे मॉडरेट लेवलचा आहे. याला इझिली तुम्ही काय म्हणजे याला आपण काय म्हणता येणार? डोकं लावायचा प्रश्न होता. ठीक आहे. बघा कसं लावायचं तर मी सांगतो. 2 12 66 297 1485 59 40 त्याच्यानंतर 20 7 90. ठीक आहे. बघा, एक ही काय दिलेलं आहे? श्रेणी दिली आहे. तर नंबर सिरीज दिलेली आहे. आपल्याला इथून काय करायचं आहे? एक चुकीची संख्या शोधायची आहे. तर ती चुकीची संख्या काय होणार हे बघा. बघा काय आहे? 2 नंतर 12 कसे झाले? याला 6 ने गुणाकार केला तर 12 होणार. आता बघा, 12 नंतर हे किती झाले? 66 झाले. आता बघा, 12 पंचे 60 होतात, बरोबर आहे ना? 12 पंचे 60 गुणेला 12 पंचे 60 केल्या तर 60 होतात. तर याला पॉईंट म्हणजे गुणेला 0.5 ने काय करायचं? 5.5 ने गुणाकार करा. तर हे होणार 66. ठीक आहे. आता 66 ला काय करा विद्यार्थी मित्रांनो? 5 ने गुणाकार करा. 6 पंचे 30 म्हणजे इथे 0 यायला पाहिजे. म्हणजे इथे काय यायला पाहिजे? 330 यायला पाहिजे. किती? 330. पण 330 न येता किती आले? 297. म्हणजे आपलं जी चुकीची संख्या आहे ती कुठली आहे? तिसरी चुकीची संख्या, म्हणजे तिसरा पर्याय. म्हणजे 297च्या ऐवजी किती पाहिजे होते? 330 जर असते तर ही शृंखला काय असती? करेक्ट असती. अदरवाईज ही काय आहे? चुकीची आहे. ठीक आहे. तर हा काय होता? एक मल्टिप्लिकेशनचा जो नंबर सिरीज म्हणू शकतो तो नंबर सिरीज होता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय होणार? 5.5 बरोबर आहे ना? 4.5 होणार, मग इकडे 4 होणार, मग इथे 3.5 होणार, मग इकडे किती होणार? 3. अशा टाईपची ही शृंखला काय असती? चालू असते. ठीक आहे. तर वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा पण कॉमन सेन्सचा एक क्वेश्चन होता. आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. बघा इथे काय दिलेलं आहे? हा विदाउट डार्क. ठीक आहे. तर याच्या अपोजिटमध्ये काय दिलेलं आहे? बघा, हे डार्क कलरचा दिलेला आहे. मग मला सांगा इथे काय आहे? हा काय आहे? इथे बघा, हे इथे डार्क आहे. तर यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? विदाउट डार्कचा पाहिजे. बघा कुठं दिसतोय का आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं फायनल. म्हणजे तुम्हाला काय अपोजिट शोधायचं होतं. याच्या अपोजिट हे बघा, हे आहे. तर याच्या अपोजिट आपल्याला हे शोधायचं होतं. जिथं डार्क आहे तिथं डार्क करायचं, जिथं विदाउट डार्क आहे ते विदाउट डार्कचा ऑप्शन तुम्हाला
फाइंड आउट करायचं होतं. समजलं? तर अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 98 कडे. बघा, याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता? याच्या दोन पद्धतीत आहे विद्यार्थी मित्रांनो याला सॉल्व्ह करायचं. बघा, इथे बघा आपल्याला व्हर्टिकल लाईन किती दिसत आहे? 1 2 3 4 5 6 7 दिसत आहे. 7 लाईन दिसत आहे. याच्यामध्ये ट्रायंगल बघा 1 2 3 4 5 6 ट्रायंगल दिसत आहे. तर ट्रायंगल 6 दिसत आहे आणि व्हर्टिकल लाईन 7 दिसत आहे. 7 गुणिले 6 भागेला 2 केले तर बघा याला किती होतो? 2 7 7 तेरी 21. हा तुमचा फायनल आन्सर असणार आहे. तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता किंवा डायरेक्ट या ट्रायंगलची ॲडिशन करून, ठीक आहे, या ट्रायंगलची जर तुम्ही ॲडिशन केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे? 21 मिळणार आहे. तर हे दोन टाईपनं तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, जे तुम्हाला इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 99 म्हणजे आपला प्रश्न 19वा. दोन संख्याचा गुणाकार 50 आहे तर त्या संख्या 1 ला 2 या प्रमाणात आहे तर त्या संख्यांची बेरीज किती? बघा, दोन संख्याचा गुणाकार, समजा इथे दोन संख्या पहिली x दिलेली आहे आणि दुसरी 2x दिलेली आहे. ठीक आहे, असं मानू. तर बघा या x गुणेला 2x यांचा गुणाकार आपल्याला 50 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 50. तर हे किती होणार? 2x² बरोबर 50. तर x² बरोबर किती होणार? 25 आणि x बरोबर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5. तर x आपल्याला म्हणजे पहिली संख्या किती मिळाली? पहिली संख्या x मिळाली 5. आता दुसरी संख्या किती मिळणार? 2x म्हणजे किती होणार? 5 दुने 10 मिळणार. समजलं? आणि शेवट काय मिळणार? तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज किती होणार? तर 5 अधिक 10 किती होणार? 15. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा टाईपचा हा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 100वा म्हणजे आपला 20वा प्रश्न. कपलला बघा असं लिहिलेलं आहे. कसं? हे बघा इथे दिलेलं आहे. तर आपल्याला डाऊटला कसं लिहायचं हे शोधायचं आहे. तर तुम्हाला जर हा प्रश्न येत असेल तर याला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. अदरवाईज याचं बघा तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर सांगतोय. बघा, एकदा तुम्ही काय म्हणतो अल्फान्यूमेरिकल सिरीज लिहून घ्या. काय? ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे, याला नंबरिंग द्या बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. ठीक आहे, बघा आता कपलला बघा कसं लिहिलेलं आहे. सी बघा, सी कुठं आहे? इथे आहे. सी ला 3 बरोबर आहे. मी एक काम करतो, पेन चेंज करतोय म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसून येणार. सी ला किती दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. सी ला 3 आहे का इथे? बघा सी ला 3 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ओ ला बघा किती दिलेलं आहे? 1, म्हणजे त्याला 12 लिहा. ओ ला किती? 12. म्हणजे सी ला किती दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. ओ ला 12 दिलेलं आहे. तर ओ कुठे आहे? बघा ओ इथे आहे. ओ किती आहे? इथे एक्झॅक्ट 15 वर आहे ओ. पण याच्या बघा ओला 12 कसं दिलंय? याचा अपोजिट, म्हणजे जी खालची लाईन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ह्या खालच्या लाईनीचा जो अपोजिट आहे त्याचा घेतलेला आहे. बघा ओ बरोबर 12 घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा यू किती घेतलेला आहे? यू किती घेतलेला आहे? 6 घेतलेला आहे. यू कुठं? बघा यू इथे 21 आहे पण यांनी एफ ची संख्या घेतलेली आहे 6. तर यांनी काय घेतलेलं आहे? यू घेतलेला आहे 6. त्यानंतर बघा पी किती घेतलेला आहे? पी घेतलेला आहे 11. तर मला सांगा इथे पी किती कुठे आहे? पी इथे 16, पण याचं अपोजिट किती आहे? 11 आहे. पी यांनी 11 घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एल एल किती घेतलेले आहे यांनी? 12. एल कुठे आहे? इथे बघा एल 12, म्हणजे एल जशाच्या तसेच आहे 12. म्हणजे इथे काय दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो? सी जशाच्या तसं घेतलं, एल जशाच्या तसं घेतलं, म्हणजे जो वरचा जो आपला अल्फा न्यूमेरिकलचा जो पोर्शन आहे वरचं, त्याची संख्या जशाच्या तशीच आहे, म्हणजे चेंज नाही केली. पण खालची जी श्रृंखला आहे या श्रृंखलाचा अपोजिट घेतलेला आहे त्यांनी. म्हणजे इथे 16 असेल तर 11 घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? इथे शोधायचं आहे कुणासाठी? डाऊटसाठी. ठीक आहे,
तर डाऊटसाठी डी साठी बघा किती आहे, 4 आहे. ओ बघा कुठल्या खालच्या शृंखलामध्ये येते, तर ओ 15वर आहे, पण याचा अपोजिट किती आहे, 12 आहे, म्हणजे इथं 12 यायला पाहिजे. यू बघा, यू कुठे आहे, यू 21 आहे, पण याचा अपोजिट किती आहे, 6 आहे, तर इथे 6 लिहा. म्हणजे बघा आपल्याला कुठे दिसत 4 12 आणि 6, इथे 4 12 6, 4 12 6 इथे आहे, हे दोन ऑप्शन कटलेले आहे. त्याच्यानंतर यू बघा, यू साठी काय दिलेलं आहे, यू कुठे आहे, इथे 21 आहे, तर यू साठी सी, ठीक आहे, आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जी साठी बघा, जी कुठे आहे, इथे 7 आहे, बरोबर आहे, तर इथे पण 7 आहे, ठीक आहे, इथेपर्यंत बरोबर आहे दोन्ही ऑप्शन, तर इथे काय ते यायला पाहिजे 7. त्याच्यानंतर एच बघा, एच कुठे आहे, वरती एच 8 आहे, तर एच साठी पण 8 बरोबर आहे, एच साठी 8. त्याच्यानंतर कोण राहिलं आहे, एच टी, टी बघा, टी कुठे आहे, टी 20 आहे, इथे किती यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे. म्हणजे आपलं बघा प्रश्न जो आहे तो प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सिरीज काय करायची आहे, सॉल्व्ह करायची होते. बघा खूप जबरदस्त, आणि याचा आन्सर तुम्हाला फायनल कमेंट्समध्ये करायचा आहे. याचा आन्सर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की सर याचा आन्सर हे येणार आहे, हा प्रश्न खूप जबरदस्त प्रश्न आहे. बघा हे खूप एक्स्ट्रीम लेवलची काय झाली, नंबर सिरीजचा प्रश्न झाला, ठीक आहे. तर याला तुम्ही काय करा, मला कमेंट्स बॉक्समध्ये याचा आन्सर सांगा. तर अशा प्रकारे ग्रुप बी ला विचारलेले आपण काय केले विद्यार्थी मित्रांनो, जे 20च्या 20 प्रश्न होते ते 20च्या 20 प्रश्न काय केलेले आहे, डिस्कस केलेले आहे. तुम्हाला जर हे प्रश्न नक्की आवडले असेल तर या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणखी मी ग्रुप सी चे जे पेपर झालेले आहे त्या पेपरवरचे मी प्रश्न डिस्कस करणार आहे, त्याचं स्पष्टीकरण घेणार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर याला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर खरंच तुम्हाला जेन्युइनली मी माझे एक्सप्लेनेशन आवडलेले असेल तर याला नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, ठीक आहे. थँक्यू, हॅव अ नाईस डे. भेटूया नेक्स्ट आपल्या क्वेश्चन सिरीजमध्ये.